टीम सरकार फायटर संघाचा कॅप्टन देखील इथे जॉईन झालाय. टॉस संपन्न केला जातोय. कॉइन केला गेला स्पिन आणि इथे मेगा ग्रँड फिनालेचा टॉस. टॉस जिंकलाय टीम साई सैदोबा बेटेगाव या संघानं आणि प्रथम करण्याचा निर्णय ऍज युजली. मेगा ग्रँड फिनाले सुरू कदाचित 5 ला व्हायला पाहिजे होती, ती आता इथे 5:30 किंवा 5:20 5:25 ला सुरू होईल. त्यामध्ये जो संघ पहिला बॅटिंग करेल त्याला बेनिफिट भरपूर मिळेल आणि डाऊन दी एंड म्हणजे दुसऱ्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्यांना इथून थोडासा क्लायमेटिक परिस्थितीचा, पर्यावरणाच्या परिस्थितीचा थोडासा प्रभाव व त्याचा अडथळा निर्माण होऊ शकेल. त्यामुळे साई सिदोबा वॉरियर्स, साई सिदोबा बेटेगाव संघाला फार जमेची बाजू निर्माण झाली. चला राष्ट्रगीताकरता सगळ्यांनी तयारीत राहा आणि आमचे डीजे जॉकी डीजे आपण देखील सज्ज व्हा. चला एक विनंती आहे, सगळ्यांनी आपल्या जागी उभं राहायचंय. खडे होंगे एक आणि आपल्या डोक्यावरती असणाऱ्या कॅप्स, डोळ्यावरती असणारे गॉगल्स ते बाजूला सारून सगळ्यांना विनंती आहे, एक साथ खडे होंगे, खडे अप, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. आणि आपण हे राष्ट्रगीताला करूया सुरुवात. माता की वंदे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बोला जय भवानी, जय शिवाजी. चला दोन्ही टीम आहेत या मेगा ग्रँड फिनाले करता. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सरकार फायटर संघ, कारण उत्तरार्धात बॅटिंग करायची आहे. जेवढा लवकर इनिंग तुम्ही संपवाल तेवढा फायद्याचं तुम्हाला ठरणार आहे. आणि विपुलजी घरत तुमच्या 2 फलंदाजांना लगेचच आपण क्रीडांगणावरती मार्गस्थ करायचं आहे. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम सरकार फायटर, सरकार नावालाच हे मैदान खरं तर पूरक आहे. त्यामुळं
बेटेगाव प्रीमियर लीग, आधी बोईसर प्रीमियर लीग आपण पाहिली बीपीएल, त्यामध्ये देखील हेच नाव मेगा ग्रँड फिनाले मध्ये होतं. आणि आता देखील हेच नाव पुन्हा क्रीडांगणावरती खेळताना ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई सिदोबा वॉरियर्स, साई सिदोबा बेटेगाव संघ आपले बॅट्समन लगेचच पाठवायचे आहेत. चला या स्पर्धांकरता महत्वपूर्ण ज्यांनी योगदान आम्हाला दिलं, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्भ या ज्या ट्रॉफीज आहेत, आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय राजन शिवाजी घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव आदरणीय मयूर राजन घरत आणि आदरणीय राहुल राजन घरत यांच्याकडून, तदनंतर विजय सुरेश पाटील मॅक्सिमम सिक्सेस जे MSCB चे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं, तदनंतर ध्येय विनोद पाटील यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट हॅम्पर जे आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर आदरणीय संदीप विजय घरत साहेब त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आहेत त्या देण्यात आल्या. तदनंतर या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर शिव केक बेकर्स त्यांच्या वतीनं मैच के बाद कुछ मीठा हो जाए याकरता प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता केक. तदनंतर MB स्पोर्ट्स या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर करता आकर्षक जर्सीज इथून देण्यात आल्या. अनेक वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. कदाचित त्यांचा काळ सुवर्ण काळ होता, म्हणून खऱ्या अर्थानं एक जुना काळ ज्यांनी अगदी जवळून पाहिला 1960, 70, 80, आता 2020 मध्ये देखील, आणि फार महत्वाचं आहे बदलतं स्वरूप पाहिलं म्हणजे ज्यांचा प्रवास बैलगाडी पासून तर आता बुलेट ट्रेन पर्यंतचा हा प्रवास आहे. तर निश्चितच या सर्व वरिष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. मॅचला होती सुरुवात. क्रिकेटमध्ये असंच आहे, अक्षरशः स्वतःचा नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे या सगळ्यांमध्ये सुटकेचा निश्वास टाकत कधी कधी अशा थापा मारावा लागतात की अगदी क्रिकेटसाठी काही पण असं हे समर्पण आहे. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. साई सिदोबा वॉरियर्सचे 2 धुरंधर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेत. चिराग आणि विपुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करण्याकरता म्हणजे तब्बल 6 षटकं आहेत. आणि मी आधीच उल्लेख केलाय की सरकार फायटर संघ जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढं तुम्हालाच उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची आहे, या गोष्टीला लक्षात ठेवा. आणि जसा क्लायमेटिक कंडिशन्स थंड होतील, दमट हवामान क्रिएट होईल, तसं तुम्हाला बॅटिंग करणं देखील अवघड होईल. त्यामुळे 2 गोष्टी तुमच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्या गोष्टीला इथून अधोरेखित करावं लागेल आणि तुमच्याच हातात तुमचं भविष्य आहे. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्कवर शुभम आलेत. पहिलं षटक याचसाठी केला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि त्या अंतिम टप्प्यात ही स्पर्धा याची देही याची डोळा हा सोहळा क्रीडा स्पर्धेचा, आणि इथे मात्र होतीये मॅचला सुरुवात. पहिला बॉल शुभम फाईट करतोय, पहिलाच बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि ट्रेव्हिस हेड सारखा इथे पहिल्याच बॉलवर टिपलाय झेल. फलंदाज बाद, विकेटचं पतन मिस्टर विपुल घरत डगआउटच्या आसऱ्याला.
गोल्डन डकचा शिकार ठरलाय 0चा चष्मा घालून. निश्चितच विपुल घरत परतलेत, परंतु बऱ्याच क्रिकेटचे जे कट्टर चाहते आहेत त्यांना प्रश्न पडला आता की बॉल कॉटन आहे, चेंडूवरचा कापूस पहिल्याच बॉलवर पूर्ण नवीन बॉलला लॉफ्ट करण्याचा धाडस विपुल घरतनं केलंच कसं काय, आणि ते देखील मेगा ग्रँड फिनाले मध्ये. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेला खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं अशा चुका होणं, ते देखील ग्रँड फिनाले मध्ये. म्हणजे जसं 2003चा विश्वचषक पाहिला, ज्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियानं 359 इतक्या विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन केलं, रिकी पॉन्टिंगने 145 मारल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना सचिन रमेश तेंडुलकर आले, पहिल्याच बॉलवर ग्लेन मॅग्राथला चौकार मारला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर असं वाटलं पहिल्या बॉलवर की आज तेंडुलकर लयमध्ये दिसत आहेत, परंतु दुसऱ्याच बॉलवर रायझिंग डिलिव्हरी टाकली, रॉंग वन टाकला मॅग्राथनं आणि सचिन तेंडुलकर देखील 4 धावसंख्येवर बाद झाले. कदाचित हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संयम फार महत्वाचा आहे. जीवनात देखील संयम फार महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या संकटांचा बाउन्सर येईल त्याला डक करता आला पाहिजे. चला वळूयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार आहे. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट आलाय. इथे फटका फसलाय. मी याआधीच उल्लेख केलाय की सरकार नावाला हे मैदान पूरक आहे, त्यामुळे इथे धक्का क्रमांक 2 आल्या पावली माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज केवल देखील निघालाय. 0 भोपळा न फोडताच निघालाय तंबूच्या आसऱ्याला परत. बॅट्समन आउट. खर तर आज पहा, मागच्याच आठवड्यात महिला दिन देखील झाला आणि इथे आमच्या माता भगिनी देखील क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत. आज प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली निस्वार्थपणे, म्हणजे त्याच्या मागे कुठलाही त्यांचा सेवाभाव नाहीये, तर त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार. आणि प्रत्येकाला जेवण होतं. सन्माननीय उपसरपंच महोदय आदरणीय संजोगजी घरत साहेब, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर जे दाते होते त्या पूर्ण मेजवानी करतात, त्यांचे देखील मनापासून आभार. वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. पहिलं षटक विकेट हॅट्रिकचा सन्मान इथून शुभम प्राप्त करेल का? शुभम गोलंदाजी मार्कवर आहे. शुभम घरत जो प्रतिनिधित्व करतोय सरकार फायटर या संघाच्या नावाप्रमाणे लढतायत. अपील केली आहे परंतु पंच तटस्थ आहेत, कारण चेंडूचं डिलिव्हर्जन जर आपण पाहिलं पॉकेटमध्ये लँडिंग होतं, त्यामुळे संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली. इथे तिसरा बॉल टाकलाय डॉट. रस्त्याच्या लगत उभे असणारे जे बाईक स्वार आहेत त्या बाईकवरनं ही स्पर्धा पाहतायत, कृपा करून आपण सतर्कता बाळगा. स्लॅश करायचा होता आणि इथे देखील फटका फसलाय. चौथ्या बॉलचं देखील डॉट बॉल. मी बऱ्याचदा म्हणतो की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. पहिला सेनापती झासळलाय, त्यामुळे येणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास फार महत्वाचा ठरणार आहे. इनपॅच लाईनच्या समोर पायचीची अपील आणि फलंदाजाला परतावं लागणार आहे. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. विकेटचं पतन मिस्टर आदित्य. बॅक टू द डगआउट. कमाली आणि त्याला बाद केलाय. भोपळा न फोडता 3 खेळाडू मैदानातून परतीचा प्रवास करतात. मी आधीच उल्लेख केलाय की नशीब फार महत्वाचं आहे. म्हणजे विराट कोहली तसा आयसीसी रेटिंग मधला क्रमांक 1चा बॅटर होता, परंतु त्याला IPL ची ट्रॉफी जिंकता जिंकता 2025-24 उजाडलं. कदाचित इंग्लंडनं क्रिकेटचा खेळ बनवला असं आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती. 1844ला पहिली रचना त्यांनी केली लॉर्ड्स मधून. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की त्यांना विश्वचषक जिंकताच आला नव्हता, परंतु 2019ला ते जिंकले कसे बसे. आणि तो किती धावांनी जिंकले हे देखील गुलदस्त्यात आहे. किती विकेटनं जिंकले हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. हेच क्रिकेट आहे. नशीब लागतं क्रिकेटमध्ये आणि कदाचित ते नशीब या सरकार नावाला हे क्रीडांगण खरं तर फार पूरक आहे.
या आधीच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली बोईसर प्रीमियर लीग, त्या बोईसर प्रीमियर लीग मध्ये देखील हे टॉपला राहिलं आणि आता देखील या क्रीडांगणावरती बेटेगाव प्रीमियर लीग बीपीएल मध्ये हेच नाव टॉपला राहील की काय असं वाटायला लागलंय. 3 विकेट मिळालेत. जास्त टाइमपास करू नका. अंपायर गिव्ह दम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस होता. स्टिअर केलाय बॉलला, फक्त ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, माफ करा, एक्स्ट्रा कव्हरच्या डीप झोन मध्ये आणि जिथून एक सिंगल प्राप्त होईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. स्कोर फ्लाइज टू दी ओनली 1 रन. फक्त 1 धाव आणि 3 गडी झाले तिथून बाद. आणि पहा काय सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट दिलाय. अर्थातच टीम सरकार फायटर या संघानं, नावातच भगवा आहे आणि अंगावरती देखील भगवा आहे. हा अविभाज्य अविरत विजयाचं प्रतीक म्हणून भगव्याला गणलं जातं. कदाचित सरकार फायटर नावाप्रमाणे लढतायत. पारितोषिक आता भरपूर लागतील. मेगा फायनल देखील आहे. फार महत्वाची स्पर्धा आहे. कदाचित आज ज्यांनी आयोजन केलं त्यांचीच नावं फार कमी वेळा घेतली. प्रत्येकाचा एक मानस असतो की माझं नाव यावं माईकवर. चला आपण वळूयात मैदानाच्या आत. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि इथे प्रयत्न होतील शर्थीचे. कॅच ड्रॉप्ड. कदाचित ही कॅच किती महागात पडतीये याकडे देखील हा जल्लोष आहे खरं तर बेटेगावकरांचा. अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. जी खरं तर साइड अँगल कॅमेराची गॅलरी होती तिला वापरतायत आता. जी खरं तर आपण ज्या स्पर्धा पाहिल्या मोठमोठ्या, जशी लॉर्ड्सची गॅलरी आहे तशी इथे छोटीशी काय होईना, परंतु ती गॅलरी तयार झाली आहे. तिथून अनेक स्पर्धक त्या गॅलरीतून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बॉल तयार. ओव्हर द विकेट. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. बॅक ऑफ द एंड हा फटका सजवलाय, परंतु फटक्यात ताकद नव्हती, टायमिंग देखील नव्हतं. त्यामुळे इथे धावा मिळतील फक्त 2 आणि विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन्स स्कोर फ्लाइज टू दी ओनली 4 रन्स. 4 धावा. 4 मार्च 1659 ची रात्र. खरं तर ज्यावेळी नरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या सुपुत्राच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेले छत्रपतींकडे, त्यावेळी पुरंदरच्या तहात गमावलेल्या 23 किल्ल्यांपैकी एक कोंढाणा. खरं तर येस डेफिनेटली गड आला पण सिंह गेला. साहिलनी जर षटकार मारला, भरत कोम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. धन्यवाद भरतजी कोम साहेब. इथे संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत यशस्वी संपलाय. विशाल गोलंदाजी करतायत. अक्षरशः लगाम लावली आहे पूर्णतः धावफलकावरती. गोलंदाज तयार. क्रॉस पॅटेड स्ट्रोक. फटका फसलाय. व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय. आपल्या बिझी शेड्यूल मधून मी का वेळ काढला हे यष्टीरक्षक सांगतोय. विकेटचा बदल. आणि विकेटचं इथे पतन झालंय. कदाचित आता मला कळतच नाही फुटबॉलची मॅच चालू आहे की क्रिकेट चालू आहे. 5 वर 4 अशी परिस्थिती आहे. म्हणजे 5च धावा झाल्यात आणि 4 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय मिस्टर मितेश. साहिल फक्त 3 चेंडूंमध्ये 3 धावा त्यानं केल्यात आणि साई सिदोबा बेटेगाव हा धर्म संकटात सापडलाय संघ असं वाटायला सुरुवात झाली आहे. विपुल गरजची पहिली चुकी आणि तिथून मात्र पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तसा हा पूर्ण डाव कोसळलाय. फटका चांगला आहे. टायमिंग देखील इथे जुळवलंय. बॉल चाललाय अत्यंत वेगानं. ऍज अ स्वीप, ऍज अ एरो. बाणाच्या गतीच्या वेगानं इथे मात्र चौकार. 4 धावा. याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. क्षमता आहे खरं तर मितेश मध्ये देखील. म्हणजे संधी ज्या ज्या वेळी मिळेल त्यावेळी तुम्हाला आक्रमण करता आलं पाहिजे आणि कदाचित तेच काम मितेश इथे करतायत.
बॉल तयार, लेफ्ट राऊंड विकेट. फटका उंच पुरा आहे, समोर क्षेत्ररक्षक. कॅचेस विन द मॅचेस. हा खेळाडू गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, ज्याच्याकडे चेंडू चिपकतो ना तिचा चेंडू जातो. आणि कदाचित इथे पहा, या खेळाडूने टिपल्या 2 झेल. बॅट्समन आउट. आणि ज्याच्याकडनं हातातनं झेल सुटतात त्याच्या मागे देखील बॉल लागतो, हे देखील महत्वाचं. च्या मदतीने 13 धावा. मेगा ग्रँड फिनाले सध्या तुम्ही पाहताय बेटेगाव प्रीमियर लीग 5व्याची. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु इन फ्रंट ऑफ द विकेट. अगदी अंपायरच्या बाजूने हा चेंडू गेलाय, जिथून फक्त एक सिंगल प्राप्त झाली. आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. आपण कित्येकदा उल्लेख केला की 14 मे 1657 म्हणजे येत्या मे महिन्यामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी राजांची जन्म शताब्दी येते. आणि हे क्रीडांगण देखील त्याच राजांच्या नावानं ओळखलं गेलं, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण. बेटेगावचं हे प्रशस्त मैदान, पुरंदरावरनं छत्रपतींचा जन्म आपण पाहिला. आणि हा अभेद्य किल्ला. इथे पहा, फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. सुपर कॅच, अनबिलिव्हेबल. आणि त्या खेळाडूचं कौतुक करावं लागणार आहे. मला वाटतं आजच्या या मॅच मधला 3रा झेल त्यानं टिपलाय. अक्षय जनाटे, व्हॉट अ ग्रेट कॅच. आजच्या दिवसातली ही अविश्वसनीय झेल होती. आणि यश सारख्या बलाढ्य आणि तुल्यबळ खेळाडूला त्यांना परतीचा प्रवास करायला लावलाय. मला वाटतं हा 3रा खेळाडू असावा ज्यानं त्याचा झेल टिपला आणि तो 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. 4 खेळाडू आतापर्यंत बेटेगाव साई सिदोबा बेटेगावकरांचे भोपळा न फोडता स्तंभूच्या आसनाला. 14 धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. 14 या धावसंख्येवरती 6 गडी बाद झालेत. भारतीय उद्योजक रतन टाटा हे भारताचा अनमोल रत्न म्हणून गणलं गेलं. आणि त्यांचं एक वाक्य आहे की आयुष्यात जर निर्णय घेतलात ना तर मागे वळून पाहू नका. कदाचित जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला योग्य रीतीने सिद्ध करता आला पाहिजे, परंतु इथे जो निर्णय विपुल घरातनं घेतला त्या निर्णयाला त्याला सिद्ध करता आला नाही, न्याय देता आला नाही. ते मात्र 14 या धावसंख्येवर 6 गडी झालेत बाद. बॉल तयार, हलक्या हाताने सॉफ्टहँडचा वापर केलाय, मनगटानं फ्लिक केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, परपेंडिक्युलर टू द विकेट. फक्त एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती 6 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 2.4 षटकाचा खेळ संपलाय. आणि इथून आता शेवटच्या अशा अपेक्षा उरल्यात चिराग या फलंदाजाच्या बाजूनं. चिराग जर क्रीडांगणावरती खेळला तरच साई सिदोबा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल चाललाय मिड विकेटला. वेगानं आले क्षेत्ररक्षक, फक्त एकेरी धाव. हे प्रेशर आहे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की प्रेशर मध्ये भल्या भल्या खेळाडूंच्या शिट्या वाजतात. जसं प्रेशर कुकर किचन मध्ये आपण बऱ्याचदा पाहतो. आणि इथे देखील खेळाडू आता प्रेशराइज कंडिशन मध्ये आहेत. मुळे
थोडासा सावध पवित्रानं खेळ होतोय. बॉल तयार. फटका दर्जेदार आहे, परंतु पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळाडू तैनात आहे. फक्त एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. प्रत्येक खेळाडू मला तर वाटतंय फलंदाजी करणारा प्रेशरमध्ये. म्हणूनच मी म्हणतो ना की चहात पडलेलं बिस्किट, प्रेमात पडलेलं पोरग आणि प्रेशरमध्ये आलेला खेळाडू हे काहीच कामाचे नसतात. आणि कदाचित इथे देखील क्रीडांगणावरती एक खेळाडू थोडासा दबाव झुगारून खेळावा लागणार आहे. तर आणि तरच तुम्ही इथे काहीतरी यशस्वीता प्राप्त करू शकता. अन्यथा मग स्वतःचा संघ, मी बऱ्याचदा म्हणतो ना की जशी सिंगल डबल सुरू आहे, ज्यावेळी आपण म्हणतो बुडत्याला काठीचा आधार, तशी परिस्थिती सध्या साई सिदोबा संघाची आहे. फक्त लढावं लागेल इथून. इथून देखील लढणं अपेक्षित आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि चिराग अजून क्रीडांगणावरती उभा आहे. बॉल तयार. विशाल आलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ते मात्र चांगली गोलंदाजी होते. मेरिटनुसार गोलंदाजी करतायत. डॉट बॉलची उद्घोषणा. चौथ्या षटकाला झाली आहे सुरुवात. सरकार चॅलेंजर्स सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि साई सिदोबा बेटेगावकर हे देखील स्वतःचा नशीब आजमावतायत. थोडासा एकतर्फी मुकाबला सुरू आहे. प्रेक्षक देखील नाराज आहेत. कट केलाय बॉलला आता नॅथन ब्रॅकन स्टाईल. जर आपण पाहिलं बॉलचा टप्पा पडल्यानंतरचा जी दिशा होती ती बदलली. लेग ब्रेक होता खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजाचा. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला कळेल. येस, पहा बॉल बाहेर निघाला. ऑफस्टिक वरचा बॉल पूर्णतः बाहेर निघाला आणि इथे दुसरा चेंडू देखील विशालने टाकलाय. डॉट. गोलंदाज तयार. षटकातला तिसरा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा वळवलंय. फिंगर रोल केले, परंतु चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि इथे धुरंदर करतायत सरेंडर. परतावं लागणार आहे. फलंदाज सूरज बाद. विकेटचं बदल. डीजे भजाव. धोकादायक. तुम्ही सलग मॅचेस जर खेळाल ते देखील धोकादायक आहे. तुम्ही जास्त ब्रेक घेऊन जरी मॅचेस खेळाल तरी मोमेंटम तुटेल. कदाचित साई सिदोबाच्या बाबतीतला जो गॅप होता तो फार मोठा होता. त्यामुळे खेळाडू सुस्त झाले. मोमेंटम मिळाला नाही. आणि मी तर म्हणेन की नागेश 11 जो संघ होता तो मला वाटत होता की अप्पर टॉप एंड मध्ये येईल, परंतु ते कन्सिस्टंटली खेळले मागच्या 4 मॅचेस. त्यामुळे त्यांचं पोटेन्शियल देखील थोडंसं कमी पाहायला मिळालं. आणि आता जमेची बाजू कोणासाठी आहे तर इथून निश्चितच सरकार चॅलेंजर्स या संघासाठी. परंतु क्रिकेट आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु ज्याला थारा नाही. वास्तव पाहणारा वास्तववादी खेळ आहे. गोलंदाज तयार. 17 धावसंख्येवरती 7 गडी बाद. फटका पहा. लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. इनटू द फॅन्स. षटकार. 6 धावा. येस, या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी करत असताना क्षणार्धा करता आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. यंदाच्या वर्ल्ड कप मधला झिम्बाब्वे आणि त्याच्या विरोधातला ऑस्ट्रेलियाचा मुकाबला पाहिला. कदाचित होत्याचं नव्हतं काय असू शकतं. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांनी केलेल्या अपमानानंतर उतरती कळा लागली. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला इक्विपमेंटची इज्जत देखील करता आली पाहिजे. हे क्रिकेट, ही नियती, हा निसर्ग फार बलवान आहे. वेळ आणि काळ कधी बदलू शकते. त्यामुळे अहंकारात गर्वात कधी राहू नये. त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे टीम ऑस्ट्रेलिया. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप कराल, अन्यथा मग सावलीचे ढग पहा जे जवळ आलेत. त्याचा फायदा कदाचित साई सिदोबा संघाला होऊ शकतो. देवता आहे त्यामुळे खबरदारी घ्याल. हा, त्यांनी जर रंग बदलले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यामुळे कृपा करून मैदानाच्या बाहेर घ्या त्यांना सन्मानपूर्वक.
चला स्पीडअप करा. षटकातला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 7 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन आहे डीपला. फक्त एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा आतापर्यंत धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चौथं षटक आहे आणि अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ देखील बाकी आहे. या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. इट्स अ लास्ट डिलिव्हरी. हीच तर ताकद आहे या गोलंदाजाची. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 24 धावा पहा. 24 चेंडूंचा खेळ संपला आणि 24 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. थँक्यू. त्यांना लवकर 5वं षटक प्रगतीपथावर राहणार. बेटेगाव प्रीमियर लीग पर्व 5वं सीझन 5 मात्र गाजवलाय. साई सिदोबा 24 बॉल 24. ऑलरेडी आय टोल्ड मेनी टाइम्स. चला 24 चेंडू आणि 24 धावा. 7 विकेट गमावल्यात. 3 विकेट शेवटचे शिल्लक आहेत आणि चिराग एकटा किल्ला लढवतोय. वरतीचे दोर त्यानं कापून टाकलेत आणि लढायचं ठरवलंय. येस, चिराग इथून लढावं लागणारच आणि लढता लढता स्वप्नांनाही घडवावं लागेल. गोलंदाज तयार. दिनेश आलेत. फटका चांगला आहे. स्लॅश केलाय बॉल. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रोटेक्शन आहे आणि तिथून फक्त एक सिंगल प्राप्त होईल. 25 बॉलचा खेळ संपलाय आणि 25 धावा. धाव फलकावरती बॉल टू रन सामना सुरू आहे. दिनेशला देखील संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय. त्याचं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आहे. सरकार चॅलेंजर्स आणि साई सिदोबा बेटेगाव. मेगा ग्रँड फिनाले सध्या सुरू आहे. चांगला बॉल आणि त्यावर पहा बॉटम टोचचा वापर करत एक सिंगल इथून मात्र प्राप्त केली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 26 या 26 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल तयार. ओव्हर दी विकेट. इन फ्रंट ऑफ दी विकेट. प्रॉपर कनेक्ट केलाय. सरळ चेंडू जाऊन धडकेल ब्लॅक स्क्रीनवर. हा चिराग इथे फोडतोय आणखीन एक डरकाळी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. पहा प्रॉपर स्लॉट मध्ये बॉल होता. त्याला पाठवलाय सरळ ब्लॅक स्क्रीनवर पाठवलाय चेंडू सरळ षटकारासाठी आणि संघाची धावसंख्या याच षटकाराच्या मदतीनं 32 या धावसंख्येवरती. आणि गौरव हरड यांच्याकडनं अजून एक 6 आली तर 500 रुपयाचे कॅश प्राइस. व्हाईट बॉलचा सिग्नल जो प्राप्त झालाय आणि इथून जर 50-55 धावा जर उभ्या झाल्या तरी देखील सरकार संघासाठी ते चॅलेंजिंग अवस्था असेल. त्यामुळे आता ते 33च्या जवळ पोहोचलेत. 5वं षटक सुरू आहे. 4.3 षटकांचा खेळ संपलाय आणि चिराग पहा एक हाती किल्ला लढवायला सुरुवात केली आहे. 23 धावा त्याच्या माध्यमातून. बॅटची कडा आणि इथे शेवटचा दिवा ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या तो देखील विझलाय. बॅट्समन आउट. तेहतीस या धावसंख्येवरती 8 गडी बाद झाले आणि नवीन बॅटर तनू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. खरं नाव जे असेल ते प्लेयरचं पोहोचवा. तनिष. बऱ्याचदा टोपण नाव घेतल्यानंतर खेळाडूंना राग येतो लवकर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका
स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, जिथून फक्त एक धाव जी प्राप्त होईल आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ जो शिल्लक राहतोय. इट्स अ लास्ट डिलिव्हरी फॉर फिफ्थ ओव्हर. 5व्या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल. अतिरिक्त चेंडू टाकण्याचं धाडस दाखवलं गोलंदाजानं. एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर होईल कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. दिनेश गोलंदाजी करतायत जरूर, परंतु दिशा दशा या सगळ्या गोष्टींचा विचार इथून करावा लागणार आहे. लोअर फुल टॉस होता. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करत लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ द विकेट. फक्त एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीने टीमची टोटल एंड ऑफ द फिफ्थ ओव्हर 5व्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 36 धावा 8 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात शेवटच्या 6 बॉलचं सत्र इथून शिल्लक आहे. लास्ट 6 बॉल्स जे शेष असतील. वळूयात ढिजेकडे आणि पुन्हा परतूयात. थँक्यू डीजे. टीम मीटिंग जास्त नकोय. लगेचच आपल्याला पुढच्या षटकाची सुरुवात करायची आहे. सूरज आणि त्याचा साथीदार तनिष्क सुनील आलेत शेवटचं षटक हाताळण्याकरता. सरकार चॅलेंजर्स या संघाचं प्रतिनिधित्व ते इथून करतील आणि मॅचला होतीये सुरुवात. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. बॉटम हँडचा चांगला वापर करतोय फलंदाज. बॉल चालला अक्षरशः मैदानाला आग लावत. चेंडू सीमा पार. चौकार. याच चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 40 रन्स 4-0 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका क्रॉस बॅटेड. पुन्हा हवेत बॉल आणि पहा शर्थीचे प्रयत्नांची पराकाष्ठा क्रीडांगणाच्या आतमध्ये. 9व्या विकेटचं पतन 40 या धावसंख्येवरती. धक्का क्रमांक 9. बॅट्समन आउट. थँक्यू. एक विकेट दूर आहेत ऑल आउट पासनं. 9 गडी बाद झालेत आणि संधी मिळाली आज सगळ्यांना. म्हणजे कोणताच खेळाडू सांगू शकत नाही की आम्हाला खेळायला संधी मिळाली नाही. इथे संधी प्रत्येकाला दिली आहे. साई सिदोबा संघानं. शेवटचा बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. आणि इथे व्हाईट बॉलचा सिग्नल. एक धाव इथून प्राप्त होईल. संघाची टोटल पोहोचली 41 या आकड्यावरती. 41. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय. आणि इथे पहा बॅक टू द बॉलर खेळलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील झालंय. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वरी 3 बॉलचा खेळ. पूर्वार्धामध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला साई सिदोबानं. चांगली गोलंदाजी. किल्ला शाबूत ठेवण्याचं काम आता खरं तर फलंदाजाला करायचंय. विशेषतः अभय आणि त्याचा साथीदार तनिष्क मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 41 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. बॉल तयार. फटका दर्जेदार आहे. अतिरिक्त उंची आणि इथे ऑल आउट. साई सिदोबा वॉरियर्स यांचा डाव आटोपलाय 41 या धावसंख्येवरती. विजयाकरता 42 धावसंख्येची गरज आहे. 42. सरकार चॅलेंजर संघाला हा सामना जिंकण्याकरता विजयाकरता 42 धावांची गरज आहे. कम ऑन डीजे.
थँक्यू. धन्यवाद धन्यवाद डीजी. 42 धावसंख्येची गरज आहे. सरकार चॅलेंजर्सला हा सामना जिंकण्यापासून ते 42 धावा दूर आहे. 36 बॉलमध्ये 42 रन्स करायचे आहेत आणि कदाचित विजयाची सलगता मागच्या वर्षीचे देखील ते चॅम्पियन्स राहिलेत. त्या आधीच्या वर्षी देखील सरकार सेकंड इयर चॅम्पियन, सेकंड फोर्थ अशा 2 वेळा ते जिंकलेत आणि आता 5व्यांदा त्यांना जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. परंतु क्रिकेट आहे. मी याआधीच बऱ्याचदा म्हणतो की एकदा चटका लागल्यानंतर माणूस ताक देखील फुंकून पितो. तसं काम इथं समालोचकाला करावं लागतं. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साई सिदोबा संघाला विनंती आहे की कृपा करून आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि बॅट्समन पाठवा. क्षणाचाही विलंब न करता संदीप दादा आपले फलंदाज पाठवा. 2 बॅट्समन लगेचच आपण मार्गस्थ करायचे. ज्या क्रीडांगणानं ज्या मातीनं ओळख दिली त्या मातीसाठी एकीची शपथ घेतली जाते. मी बऱ्याचदा म्हणतो की मित्रांनो, खेळ कोणताही असू द्यात, खेळ कोणताही असू द्यात, या मातीशी या मैदानाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा. कारण विजयाचे झेंडे हे याच मैदानात रोवले जातात. तर पराभवाची दुःख सोसण्याची ताकद तुम्हाला हीच माती देत असते. त्यामुळे या मातीशी आणि या मैदानाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा. चला बॅट्समन पाठवा. विशेषतः टीम सरकार चॅलेंजर्स विनंती आहे की फलंदाज आपण लवकर पाठवायचे. एक संधी डीजेला आणि ग्रँड एंट्री फलंदाजांची होईल. त्यावेळी आपण पुन्हा कमबॅक करू. थँक्यू. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 42चा पाठलाग करण्याकरता. अक्षय आणि त्याचा साथीदार दिनेश. दिनेश आणि अक्षय 42 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता. परंतु विपुल घरत मोठी प्लस हा खेळाडू आहे. परंतु पहा काय फिटनेस लेवल त्यांना मेंटेन केलाय स्वतः आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या गोलंदाजीचा इम्प्रेसिव्हनेस आपल्याला पाहायला मिळाला. या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगला स्पेल त्यानं टाकला ज्यावेळी साई सिदोबा जिंकली दुपारच्या सत्रात. येस, इथं मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर विपुल घरत. पहिलाच बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत पहिली सिंगल घेण्याचा धाडस. कदाचित ही विकेटनं आता तिचे रागरंग बदललेत असं वाटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जर साई सिदोबा वॉरियर्सला सरकार चॅलेंजर्स रोखू शकते तर मग सरकार चॅलेंजर्सला साई सिदोबा का रोखू शकत नाही. कदाचित क्रीडांगणाचा राग रंग बदललाय. ही विकेट आता गोलंदाजांना पूरक झाली आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. आता पहा परफेक्ट फ्लिक. मनगडाचा वापर केलाय फलंदाजानं. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. मदतीनं रणशिंग फुंकलंय सरकार चॅलेंजर्स या संघानं. पहिला चौकार आलाय. पहिला वार जो लाख मोलाचा केलाय विपुल घरतच्या विरोधात. कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र
थोडासा हवी ठरतोय गोलंदाज, नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. विजयाकरता अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे. हा सामना रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं 6.91च्या सरासरीने धावा इथे करायच्या आहेत. 42 टार्गेट. बॉल तयार. पुन्हा एकदा काटा बदलतोय बॉलचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर आला आणि यष्टीरक्षक मात्र त्याची भूमिका चोख निभावत असताना 4 चेंडूंचा खेळ संपला आणि इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी करतायत विपुल जिगरत. फक्त 4च धावा खर्च केल्यात. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडू, ज्यानं आजच्या पूर्ण स्पर्धेमध्ये मागील 3 दिवसात त्यानं दिलेला परफॉर्मन्स खरं तर एक चर्चेचा विषय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. इथे पहा बॅट अँड पॅड मधून निभावलं आहे. आता दोन्ही खेळाडूंचा ताळमेळच नाही, म्हणजे कोऑर्डिनेशन टोटली लॉस. आणि इथे एक उशिरानं का होईना परंतु सिंगल आली. पाहूयात. आणि मला वाटतं डाऊन द एंड जे खेळाडू होते त्यांची धावायची इच्छाच नव्हती. एक धाव उशिरानं त्यांनी घेतली आहे. 5 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती झाल्यात. कनेक्ट शेवटचा आणि अंतिम बॉल जो इथे मात्र सुरुवात होतीये डिलिव्हर्जनला. गोलंदाज विपुल गरत. फुल टॉस बॉल. पुन्हा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली दुसऱ्याच बॉलची आणि इथे बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. आल्या 4 धावा. 9 धावसंख्या धावफलकावरती. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण जे फ्लेक्स आहे त्याला मानवंदना देणारा हा चौकार आला आणि याच चौकाराच्या मदतीने टीमची टोटल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं. विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. आदित्य आले टावकुरे हाताचा गोलंदाज. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर. जशी मागणी तसा पुरवठा क्रीडांगणाच्या आतमध्ये. एक सिंगल प्राप्त केली आणि 10 धावा धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे, कारण टोटल 42च्या रिक्वायरमेंट आहेत. समोर इट्स अ स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मिस्टर आदित्य. छोटा कद आहे परंतु मी बऱ्याचदा म्हणतो ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बडा. कदाचित आता तारणहार आहे आदित्य आणि निश्चितच तारणहार ठरेल का. संकटमोचकाची भूमिका सध्या साई सिदोबा करता तो निभावेल का. बॉल तयार. फटका दर्जेदार आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. डीजे धन्यवाद. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचवली आहे 16 या धावसंख्येवरती. 42 धावसंख्या करायची आहे आणि त्यातील 16 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही इथून पल्ला रिक्वायर रन रेट जर पाहिलं 5.78 च्या सरासरीने इथे धावा कमवायच्या आहेत, परंतु क्षमता आहे अक्षयमध्ये. बलदंड शरीरयष्टी आहे आणि त्याचा वापर तो करतोय. खांद्यातून ताकद दिली जाते फटक्याला आणि फोर्स केला जातोय बॉलला. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी वी आर लेट. मला वाटतं 18:06 झालेत, म्हणजे 6 वाजून बरोबर 6 मिनिटांचा अवधी झाला. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा वेगवान फटका होता आणि त्याला थांबवलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झडप टाकली. कदाचित तुमच्या शरीर यष्टीवर नाही तर तुमच्या मनामध्ये असलेल्या जिगरवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. कदाचित जिगरबाज खेळाडू आहे आदित्य. धाडस दाखवलं चेंडूला थांबवण्याचं. या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड डिस्टन्सने चाललाय. इथे पहा फटका वळवलाय, फटका फसलाय आणि मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. बॅट्समन आउट. पहिला ब्रेक थ्रू. विकेटचं बदन.
शुभम आले नवीन बॅटर 16 या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू दिला. शुभमनं फ्लाइंग स्टार्ट दिला होता खर तर सरकार चॅलेंजर्स या संघाला आणि आता फलंदाजी करता आलेत त्यामुळे धावा थोड्याशा कमी आहेत. अन्यथा आदित्यचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. 5 चेंडूंमध्ये त्यांना 7च धावा खर्च केल्यात. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. त्याच्या सेल्फ फॉलो थ्रू मध्ये त्यानं केलेलं क्षेत्ररक्षण तदनंतर आता या बॉलवर आलेली झेल. उर्वरित एक चेंडू जो बाकी आहे. फलंदाज तयार. षटकातला शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड स्टंप्स आलाय. फलंदाज आदित्य. प्रॉपर कनेक्शन इथे करण्याचं धाडस दाखवायचं होतं परंतु डॉट बॉल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. आदित्यचं हे षटक संपलंय. 1 विकेट देत 7 धावा खर्च केल्यात आणि 16 धावसंख्या टीमची टोटल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. वळूया डीजेकडे आणि पुन्हा परतूया तिसऱ्या षटकाकरता. पुन्हा एकदा टीमचा सरनोबत विपुल गरत जो साई सिदोबाला जिंकवण्याकरता प्रयत्न करतोय. एक चूक केली, एक चूक. कदाचित आयुष्यात ती एक चूक देखील फार महागडी ठरू शकते आणि त्याचा उदाहरण विपुल गरतचा तो झेल. आता उर्वरित 24 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज तयार. ओव्हर द विकेट आलाय. आडव्या बॅटनं वळवलाय बॉलला. पहिली धाव अत्यंत वेगानं कनेक्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेला. फक्त एक सिंगल इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड आणि बॅकअप दिलं जात आहे आपल्या आवडत्या खेळाडूला. हा जल्लोष आहे खरं तर. महाकुंभमेळा आहे क्रिकेटचा. ज्या पद्धतीनं आपण प्रयागराज मध्ये पाहिलं आणि येत्या काळामध्ये नाशिकमध्ये देखील ते मुख्य प्रस्थ तुम्हाला पाहायला मिळतील. चला क्रीडांगणाच्या आतमध्ये वळूया. बॉल तयार. विपुल. षटकातला पुढचा बॉल. ऑफस्टिकच्या पूर्णतः बाहेर चेंडूचं लँडिंग आणि त्यामुळेच इथे डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. ओव्हर दी स्टंप्स आला होता. हा पंचांची अत्यंत दर्जेदार कामगिरी सध्या तुम्हाला पाहायला मिळते कारण सध्या लाईव्ह स्पर्धा आहे त्यामुळे जे काही आहे अत्यंत पारदर्शकतेनं तुम्हाला इथून दिलं जात आहे. योग्य निर्णय क्षमता. इथून मात्र दुसरा बॉल डॉट. शेवटपर्यंत हा सामना जाणार यात शंका नाही. फलंदाज तयार. अप्रतिम. चांगली कामगिरी. विकेट रागरंग दाखवतीये. हे क्रीडांगण रागरंग दाखवतंय. फलंदाजांकरता पूरक नसलेली विकेट आहे आता कारण अंतिम टप्प्यात स्पर्धा आली आणि आता क्लायमेटिक कंडिशन्स देखील म्हणजे जसा 6चा प्रहर उलटतो तसं खरं तर या विकेटवर बॅटिंग करणं फार कठीण काम आहे. फलंदाज तयार. विपुल गरत. मोठा फटका मारायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. एका पाठोपाठ एक मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. विपुल गरतनं आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर्ड केलेत ज्यामध्ये फक्त एकच धाव त्यानं दिली आणि उर्वरित 3 चेंडू त्यानं निर्धाव टाकलेत. कदाचित साई सिदोबा बेटेगाव हा संघ देखील इथून ताकद लावू शकतो. फटका हवेत आहे. बॉल चाललाय मिड विकेटला. कॅचेस विन द मॅचेस. पकडलाय झेल आणि संपवलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. बजाव. मी टीम साई सिदोबा बेटेगाव करता एकच सांगेन की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही.
अगदी स्वतःच्या रक्ताचेच ज्यावेळी विरोधात केले त्यावेळी छत्रपती संभाजी राजांनी देखील या रणांगणावरती लढणं थांबवलं नाही. अगदी स्त्री शिक्षणासाठी ज्या व्यक्तीने दगड धोंडे खाल्ले त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी देखील शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. अनेकांचा संघर्ष शून्यातून आहे. इथे तुम्हाला देखील लढावं लागेल याच शून्यातून आणि इथे इतिहास रचायला संधी आहे. ती संधी इथून विपुल गरज पुन्हा एकदा कमबॅक करतील का? बॉल तयार, षटकातला शेवटचा बॉल. इथे पहा बॅटचा फेस लेट ओपन झाला होता आणि षटकांचा खेळ संपलाय. 3 धावा खर्च केल्यात 17. उर्वरित 3 षटक बाकी आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 18 बॉल मध्ये 25 धावा. फक्त एकच धाव दिली आहे विपुल गरजनं आणि एक महत्वपूर्ण विकेट टिपली आहे. मी याआधीच उल्लेख केलाय की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेला खेळाडू आहे. पूर्ण दिवस आणि पूर्ण स्पर्धा ज्यानं गाजवली अक्षरशः. चला 18 चेंडू आणि विजयाकरता 25. फायनल लो स्कोरिंग जरूर झाली आहे परंतु अजूनही दोन्ही संघांना तितक्याच संधी या मॅच मध्ये या सामन्याला जिंकण्याच्या. कारण हे क्रिकेट आहे ना, जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाहीये. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा असेलच असं नाही. कदाचित ती धारदार काच देखील असू शकते जी हाताला लागल्यानंतर जखम देखील होऊ शकेल. कदाचित तसंच हे लक्ष आहे 42 धावांचं जे दिसताना फार सोपं दिसतंय परंतु फार मोठा संघर्ष इथे शिगेला पोहोचलाय. आणि पहा ही फॅन फॉलोईंग आमचे कॅमेरामन बंदिस्त करत असताना गॅलरीतून या सामन्याचा VIP गॅलरी आहे त्या गॅलरीतून ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. उर्वरित 18 बॉलतून शिल्लक विजयाकरता 25 धावांची गरज आणि चेंडू सुपूर्द केलाय. आदित्य ये इट्स अ स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. हा छोटा खेळाडू आहे आणि पहा कसे हे छोटे छोटे चिमुकले हे भारताचं भविष्य आहे खरं तर. आणि सगळ्याच या छोट्या छोट्या चिमुकल्यांना देखील इथे बॉल तयार. पहिलाच बॉल चपराक लगावली आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. चाबूक शॉट चौकार. रूम जर दिला तर नतीजा हाच आहे. म्हणजे तुम्ही जागा बनवायला वेळ देताय तर मग तुमच्यावर इथून हल्ले चढवलेच जातील. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 17. हलक्या हाताने सॉफ्टहँडचा वापर केलाय. व्हेरी थॉटलेस. यापेक्षा अविवेकी क्रिकेट काय असू शकतं? धर्म संकटात है संघ. जहां पे बैंक बैलेंस कम हो तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए. अगदीच अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत आणि आपण खर्च करतोय तर मग ही परिस्थिती निश्चितच अपयशापर्यंत तुम्हाला पोहोचवू शकेल. 23 धावसंख्या धावफलकावरती आहे. विजयाकरता अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ संपलाय. आदित्य आतापर्यंत ज्याने एक महत्वपूर्ण विकेट टिपल्या आणि 13 धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हलक्या हाताने सेन्सिबली पंच केलाय बॉलला आणि डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला गेलाय. पहा हे शर्थीचा संघर्ष आहे हा आणि प्रत्येकालाच असं वाटतं की मेगा ग्रँड फिनाले मध्ये क्रमांक 1 ची ट्रॉफी आम्ही उचलावी. 15 बॉल 18 चा सामना आहे. 15 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज. 42चं टार्गेट समोर. 24 धावा ज्या धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. करंट रन रेट जर आपण पाहिलं 6.86चं. क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडस घाई करा कारण बॅडलाईटचा सामना बॅडलाईटचा फटका हा सरकार चॅलेंजर्सला बसू शकतो. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल टॅप केलाय. बॉल चाललाय सिली मिडॉन मधून. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय ज्यावर फक्त मिळतील इथून एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती 25. असाच दिवस होता एक 25 जून 1983चा आणि ज्यावेळी लॉर्ड्स वरती भारतीय लढत होते. 183 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य आणि बहुचर्चित संघाच्या विपक्षात. इथे पहा आपल्या क्रीडांगणावरती घरंगळ्यात बॉल चाललाय लॉंग ऑनला आणि कदाचित आपण जर पाहिलं ना त्या दिवशी असं वाटलं आता संपलं सगळं काही. कपिल देव निकंज सर फुल टेन्शन मध्ये. मदनलाल सर
उलट्या दिशेनं धावत जाऊन त्यांनी व्हिएन रिचर्ड्सचा झेल घेतला आणि तिथंच सगळं काही संपलं. 140 वर लोकलं वेस्ट इंडिजला. हा खरं तर इतिहास आहे भारतीय क्रिकेटचा. फटका दर्जेदार, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, इथे योग्य वेळी ठोकलाय, मोक्याच्या क्षणी छक्का, 6 धावा. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हा जा पाणी घेऊन जा, कारण आता जर आपण टीम मेंबर्सला सांगितलं तर तिथून वेळ गमावला जाईल. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करा. करता विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय, सिंगल कन्वर्ट केली आहे आणि थांबवलंय 38च्या बंदिस्त वर्तुळात.